तुम्ही हे प्रकरण जेव्हा काढलं तर 2-3 गोष्टी म्हणजे तुम्हाला फारच त्याच्यावरनं टार्गेटही करण्यात आलं तुम्हाला म्हणजे बाकीच्या मुद्द्यांवरती येतोच मी नंतर. पण अनेकांनी हा प्रश्न विचारला की अंजली दमन या सडनली ॲक्टिव्ह का झाल्यात, असा अनेकांना पडलेला प्रश्न आहे. मी हा प्रश्न किती वेळा आणि कितीदा उत्तर देते की मला एक तर ट्रिगर पॉईंट असतो कुठल्याही प्रकरणात ना. जसं मी मागे ते जरांगे आणि छगन भुजबळांचं जे चाललं होतं आणि तेव्हा जरांगे काहीतरी म्हणाले आणि त्याच्यावर भुजबळ म्हणाले याला काय वाटतं, मी कोणाचं खातो, मी माझ्या कष्टाचं खातो. ते ऐकल्यावर ना अशी डोक्यात सणक गेली ना. कष्टाचं आणि भुजबळ म्हणजे त्यांच्यावर डिस्प्रपोर्शनेट ॲसेटची जी मी केस टाकली आहे 2653 कोटीची, हे कष्टाचे पैसे आहेत का? हे तुमच्याकडे जे मोठे महाल सगळं जे आहेत ते कष्टाचे आहेत का? आणि हे तो माझा ट्रिगर पॉईंट होता. आणि तेव्हा मी ते फर्नांडिस कुटुंबाचं दाखवून तेव्हा प्रेस कॉन्फरन्स घेतली होती की अशा कुटुंबाकडनं ज्याच्यात 78 वर्षाची बाई आणि 3 ऑटिस्टिक मुलं आहेत, त्यांना त्यांचं घर उद्ध्वस्त करून तिथे बिल्डिंग बांधून हा माणूस राहतो, ते काही कष्टाच्या पैशाचं. अशा लोकांचा छळ केला जातो. मग शेवटी दिले ना त्यांनी 8,41,00,000 रुपये त्यांना. मग कुठून आले? म्हणजे हे जे बोलतात ना आणि मस्त, जसं मला नेहमी वाटतं छगन भुजबळांना तिथे जेलमध्ये नेहमी छातीत कळा यायच्यात, आता कुठे गेल्या त्या कळा? हे सगळे राजकारणी इतके नाटकी इतके ड्रामेबाज असतात ना. तर म्हणून या गोष्टीचा कुठेतरी राग येऊन सामान्य माणूस लढतो. जसं मी सांगितलं ना, ते अधिवेशन मी बघत होते, फडणवीस बोलताना मी ऐकते आणि त्याच्यानंतर ती मुलगी आणि तो जो त्यांचा भाऊ धनंजय देशमुख तो जे म्हणाला ना, असं वाटलं काय रे, काय याच्यातनं न्याय मिळू नये एका कुटुंबाला. आणि कसं आहे कमलेश की एक साधा जर हत्या कुठे झाली, खरी चौकशी कोणी करायची असते? तिथल्या पोलीस इन्स्पेक्टरनी, त्या पोलीस ठाण्याच्या, आणि 90 दिवसात चार्जशीट करायला लागते. पण आपण जेव्हा बघतोय की बाबा याच्यात होतच नव्हती, मग दबाव आला, मग लोक बोलायला लागली, माध्यमांनी विषय लावून धरला, मग फडणवीस म्हणतात की त्याच्यात सखोल चौकशी होईल, SIT होईल, असं होईल तसं होईल, आणि जज नियुक्ती करण्यात येईल, CID पथकं पाठवू. CID पथकं म्हणजे 17ला बोलले, आले 27 तारखेला, कारण 28ला तिथे